नमस्कार. डी.एड. छात्र अध्यापकांसाठी अध्ययन निष्पत्ती 21व्या शतकातील कौशल्य समजून घेतो. प्रस्तावना: पृथ्वीवरील जीवन आरंभापासून जगण्याची कौशल्य समजून घेण्यास सुरुवात झालेली आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये अनेक संस्था, आंतरराष्ट्रीय संस्थांनी 21व्या शतकातील निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक आराखडा प्रस्तावित केला आहे. 21व्या शतकाने लोकांच्या जीवनात परिवर्तन आणले आहे. कौशल्यांचा अर्थव्यवस्था, उत्पादन, संवाद, शिक्षणावर परिणाम झालेला दिसून येतो. विशेषतः तांत्रिक साधने आणि विविध संधी अलीकडच्या काही वर्षात उदयास आलेल्या आहेत. प्रत्येकाच्या जीवनात बदल होत आहेत. याचा परिणाम सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जीवनावर झाला आहे. सध्याचे जीवन पूर्वीच्या जीवनापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. हे कालपरत्वे होणारे बदल आणि नवीन शतकाच्या वैशिष्ट्यासाठी व्यक्तीमध्ये नाविन्यता स्वीकारण्याची तयारी असणे आवश्यक आहे. हे मुख्यतः 21व्या शतकातील कौशल्य म्हणून संबोधली जात आहेत. 21व्या शतकाची वैशिष्ट्ये लक्षात घेता विद्यार्थ्यांना 21व्या शतकाला सामोरे जाणाऱ्या कौशल्यांची आवश्यकता आहे. सतत विकसित होणाऱ्या आणि भविष्यात मार्ग काढण्यासाठी ही कौशल्य आहेत. 21व्या शतकातील कौशल्य: सर्जनशीलता, सहकार्य, चिकित्सक विचार, समस्या निराकरण. उद्दिष्टे: बालकांना चिकित्सक विचार करण्याची सवय लावणे, बालकांमध्ये सर्जनशील दृष्टिकोन विकसित करणे, एकमेकांना सहकार्य करणे, इतरांना समजून घेणे, विद्यार्थ्याचे संवाद कौशल्य विकसित करणे, कौशल्यपूर्ण उत्पादनक्षम बालक तयार करणे, आनंददायी जीवन जगता येण्याकरता सक्षम बनवणे, सक्षम नागरिक निर्माण करणे. संवाद संप्रेषण कौशल्य: संवादामध्ये तोंडी आणि स्पष्टपणे विचार व्यक्त करण्याची क्षमता समाविष्ट आहे. लिखित स्वरूपात मते व्यक्त करणे, सुसंगत सूचना देणे, संप्रेषण करणे, इतरांना प्रेरित करणे. भाषण संभाषण कौशल्य माहिती, माध्यम आणि ICT क्षमतामध्ये अंतर्भूत आहेत. कामाच्या ठिकाणी व सार्वजनिक जीवनात संप्रेषण कौशल्य अत्यंत महत्त्वाची आहेत. संप्रेषण म्हणजेच संवाद कौशल्य. शैक्षणिक पर्यवेक्षणात संवाद कौशल्य: आपले विचार इतरांच्या भावनांचा आदर करत मांडणे, इतरांचे ऐकून घेणे, विचारांची देवाणघेवाण करणे म्हणजेच संवाद संभाषण कौशल्य होय. हे कौशल्य व्यक्ती अथवा बालकात रुजवण्यासाठी उपकौशल्यांचा विचार करावा लागतो. लक्षपूर्वक ऐकता येणे, अशाब्दिक संभाषणातून एकमेकांना समजून घेणे, भावनिक जागरूकता व व्यवस्थापन. प्रश्न कौशल्य: एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाला भेट द्यायची आणि त्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून कृती करून घ्यायची. कृती गप्पा, गोष्टी, कविता इत्यादी लक्षपूर्वक ऐकता स्वतःच्या भाषेत सांगतात. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे संवाद कौशल्य तपासायचे आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे आहे. यासाठी कृती देण्यात आली आहे. गोष्ट सांगा. संवाद कौशल्य पर्यवेक्षण: गोष्ट सांगणे, विद्यार्थ्यांची नावं आणि ज्या 4 उपकौशल्य आहेत त्या अंतर्गत विद्यार्थ्याचे मूल्यमापन करायचं आहे. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतो का, एकमेकांना समजून घेतो का, संबोध जागरूकता आहे का, यावरून प्रत्येक विद्यार्थ्याचं मूल्यमापन तुम्हाला करायचं आहे. संवाद कौशल्य कितपत साध्य आहे ते तपासायचं आहे. दुसरं कौशल्य चिकित्सक विचार: शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने चिकित्सक विचार करणे आवश्यक आहे. आजच्या विद्यार्थ्यांना स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक स्तरावरील समस्या ओळखता येणे आणि त्यांचा सामना करता येणे अपेक्षित आहे. चिकित्सक विचार कौशल्य: एखाद्या विषयाची विशिष्ट माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहान लहान प्रश्नांच्या साहाय्याने त्या विषयाची सातत्यता पडताळून पाहण्याची विचार प्रक्रिया म्हणजेच चिकित्सक विचार प्रक्रिया होय. चिकित्सक विचार प्रक्रियेची उपकौशल्य: निरीक्षण, विश्लेषण, अर्थ लावणे, सखोल मनन, मूल्यमापन, अनुमान, स्पष्टीकरण, समस्या निराकरण, निर्णय घेणे.
चिकित्सक विचार कौशल्यांचे टप्पे. समस्या ओळखा, समस्येमागील कारणे, उपाययोजना समजून घ्या, समस्येवर माहिती आणि संशोधन करा, निष्कर्ष आणि माहितीची क्रमवारी लावा आणि व्यवस्थापित करा, उपाय विकसित करा, अंमलात आणा, वेगवेगळ्या उपायांचे यश अपयश यांचे विश्लेषण करा, उपाय परिष्कृत करण्याचे मार्ग ओळखा. चिकित्सक विचार कौशल्याचे मूल्यमापन करा. कृती द्या, यात्रेचे चित्र आणि गोष्ट तयार करण्यास सांगा आणि त्या अंतर्गत विद्यार्थ्यामध्ये चिकित्सक विचारांतर्गत कोणती उपकौशल्य साध्य झालेली आहेत त्यानुसार मूल्यमापन करा. तिसरं कौशल्य सहयोग कौशल्य. सहयोग ही एक कार्यप्रणाली आहे ज्याद्वारे व्यक्ती व्यावसायिक लाभ मिळवण्यासाठी समान हेतूने एकत्र काम करतात. इतरांसोबत एक सामान्य ध्येय साध्य करण्यासाठी हे कौशल्य आपणास उपयोगात आणता येते. सहयोग कौशल्य हे सहयोग आणि संघकार्य सुलभ करणारे भिन्न कौशल्य आणि वर्तन यांचा समूह आहे. सहयोग सहकार्याची उपकौशल्य. आपल्या क्षमतांचा इतरांच्या मदतीसाठी वापर करणे म्हणजे एकमेकांना मदत करण्याचे कौशल्य होय. आपल्या कौशल्याचा एकमेकाच्या विकासासाठी वापर करणे म्हणजे सहयोग सहकार्य करण्याचे कौशल्य होय. हे कौशल्य बालकात रुजवण्यासाठी उपकौशल्यांचा विचार करावा लागेल. उपकौशल्य संभाषण, सत्यता, तडजोड, सहनशीलता, सांघिक कृती, विश्वसनीयता ही उपकौशल्य आहेत. शैक्षणिक पर्यवेक्षणात सहयोग सहकार्य कौशल्य. आपल्या कार्यक्षेत्रातील एका शाळेला भेट द्या. एका शाळेतील 3 दिव्यांग असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करा. ते दिव्यांग विद्यार्थी शाळेला नियमित येत नाहीत. या समस्येवर तुम्हाला सहकार्य कौशल्याचे मूल्यमापन करायचे आहे. त्यासाठी ही कृती करा. शैक्षणिक पर्यवेक्षणात विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ घ्या. खेळ खेळताना या उपकौशल्याअंतर्गत कोणती कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेली आहेत त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करा. 21व्या शतकातील 4थे कौशल्य आहे सर्जनशील कौशल्य. सर्जनशीलतेचे स्वरूप म्हणजे नवीन कल्पना आणि उपाय निर्माण करण्याच्या क्षमता होय. सर्जनशीलता म्हणजे कार्य किंवा समस्येबद्दल नवीन किंवा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता, नवीन कल्पना निर्माण करण्यासाठीची शक्ती, वापरण्याची क्षमता. सर्जनशीलता आपल्याला जटिल समस्या सोडवण्यास किंवा कार्याकडे जाण्यासाठी मनोरंजक मार्ग शोधण्यास सक्षम करते. क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशील कौशल्यामध्ये अंतर्भूत घटक आहेत आयडिया, कन्सेप्ट, रिसर्च, प्लॅनिंग, व्हिजन, पॅशन, टीमवर्क, इन्स्पायरेशन, इनोव्हेशन या घटकांचा समावेश होतो. सर्जनशील कौशल्याची विविध उपकौशल्य. प्राप्त परिस्थितीमध्ये पारंपरिकपेक्षा वेगळे, स्वतंत्र आणि उपयुक्त असे काहीतरी नवनिर्माण करणे म्हणजे सर्जनशील विचार होय. उपकौशल्य विश्लेषण, मुक्त विचार, समस्या निराकरण, मांडणी आणि संप्रेषण. आपण मूल असे पाहू शकतो. कृती द्या, मातीपासून फळे तयार करणे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करा. मूल्यमापनमध्ये उपकौशल्यावर आधारित विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले सर्जनशील कौशल्य यावरचे विद्यार्थी मूल्यमापन करा. विश्लेषणमध्ये सीताफळ कसे तयार केले जाते, कोणत्या विद्यार्थ्यांनी हे कौशल्य आत्मसात केले त्याच्या नावासमोर टिक मार्क करा. खुला विचारमध्ये सीताफळ रंग देण्यासाठी विविध रंगांनी योग्य वापर करतो का, कोणत्या विद्यार्थ्यांनी हे कौशल्य प्राप्त केले त्याच्या नावासमोर टिक मार्क करा. अशा प्रकारे आपण 21व्या शतकातील कौशल्य शैक्षणिक पर्यवेक्षणामध्ये विद्यार्थी कितपत आत्मसात केलेले आहेत याचे मूल्यमापन करू शकतो. धन्यवाद.